friends, my name is Dhanaj Khade and you are watching my YouTube channel English Developers. Now we are going to learn about one of the 8th standard topic 2.5, a heroine of the sea. A heroine of the sea म्हणजे सागराची नायिका. Around the rocky coast of England stand many lonely lighthouses. म्हणजे बा इंग्लंडच्या खडकाळ किनाऱ्याभोवती अनेक एकटे दीपस्तंभ उभे आहेत. Their lights shining across the sea warn sailor at night of dangerous rocks. म्हणजे बा त्याच्या समुद्रावर चमकणारे जे प्रकाशझोत खलाशांना रात्रीच्या वेळी धोकादायक खडकांचा इशारा देत असतात. When they see the lights, sailors take their ships far out to sea. जेव्हा ते दिवे पाहिल्यावर खलाशी जे असतात म्हणजे सेलर्स म्हणजे खलाशी आपली जी जहाजे आहेत ते समुद्रात दूर नेतात. But sometimes fires means violent or aggressive म्हणजे तीव्र किंवा उग्र जे आहेत बा स्टॉर्म म्हणजे वादळ असतं ते काय होतं बा ड्राईव्ह शिप्स ऑन टू द रॉक्स. पण बा कधी कधी भयंकर वादळे जहाजांना खडकापर्यंत वाहत किंवा भेलकांडत आणतातच. दिस इज द स्टोरी ऑफ अ ब्रेव गर्ल अँड ऑफ शिपरेक ऑन द रॉक वन नाईट इन 1838. 1838 सालच्या रात्री घडलेली एका शूर मुलीची आणि खडकावरील एका जहाजफुटीची ही एक कथा आहे. बा शिपरेक मीन्स बा नौकाभंग. बा ग्रेस डार्लिंग वॉज द डॉटर ऑफ लाईट हाऊस कीपर. बा ग्रेस डार्लिंग ही एका दीपस्तंभ राखणदाराची मुलगी होती. शी हॅड लिव्ड ऑल हर लाईफ इन लोनली लाईट हाऊसेस फार अवे फ्रॉम टाउन अँड सिटीज. तिचे सारे आयुष्य तिने गावा शहरापासून दूर एकाकी दीपस्तंभामध्ये घालवले होते. देअर वॉज नॉट इवन अ विलेज नियर देअर होम. अगदी त्यांच्या घराजवळ एकही गाव नव्हते. देअर नियरेस्ट नेबर वेअर मेनी माइल्स अवे. म्हणजे त्यांच्या घराजवळ बघा एकही गाव नव्हते. सर्वात जवळचे शेजारीही कित्येक मैल दूर होते. बट ग्रेस फादर वॉज अ वाइज अँड एज्युकेटेड मॅन who brought up his children very carefully. परंतु बघा पण ग्रेसचे वडील हुशार आणि सुशिक्षित होते. त्यांनी आपल्या मुलांना अतिशय काळजीपूर्वक वाढवले होते. ग्रेस अँड हर ब्रदर अँड सिस्टर वे ऑल टॉट टू रीड अँड राईट. ग्रेस आणि तिच्या सर्व भावा बहिणींना लिहिता वाचता येत होते. देअर फादर ऑल्सो टॉट देम टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव्ह अँड अनसेल्फिश. म्हणजे बा भाऊ बहिणीला लिहिता वाचता येत होते आणि त्यांच्या वडिलांनी त्यांना प्रामाणिक, निर्भय आणि निस्वार्थीपणाचे धडे दिले होते. When Grace was 10 years old, the family went to live in the Langston or Lighthouse. ग्रेस 10 वर्षाची असताना सारे कुटुंब लॉंगस्टन दीपस्तंभामध्ये राहायला गेले. Their new home was on some wild island near the east coast of England. त्यांचं नवे घर हे इंग्लंडच्या पूर्व किनाऱ्यावरील कुठल्याशा एका निर्जन बेटावर होते. The darling children grew up here. इथेच डार्लिंग या कुटुंबाची मुले तेथेच लहानाची मोठी झाली. When they were older, they left their lonely home one by one and found work in the cities. मोठी झाल्यावर सगळी मुले एक एक करून शहरात काम शोधण्यासाठी ते एकाकी घर सोडून बाहेर पडली. At last, all of them had left the lighthouse except Grace, who stayed at home to help her mother and father.
अखेर सगळेच जण दीपस्तंभ सोडून बाहेर पडले. फक्त ग्रेस आई वडिलांना मदत करण्यासाठी मागे थांबली. शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. ती खूप उंच वाढली नव्हती बा, तिची उंची फारशी वाढली नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन, नॉट at all like her father who was more than 6 feet tall. बघा तिची उंची फारशी वाढली नव्हती, ती लहान होती. अजिबात तिच्या वडिलांसारखी दिसायची नाही, कारण ते चांगले 6 फुटापेक्षा जास्त उंची होती. त्याच्या वडिलाची उंची 6 फुटापेक्षा जास्त होती. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838 अ टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोविंग. बघा 6 सप्टेंबर 1838च्या रात्री भयंकर वादळ घोंगावत होते. ग्रेस वॉज यूज टू स्टॉर्म्स. ग्रेसला त्या वादळाची सवय झाली होती. बट शी हरसेल्फ वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊसेस. ती स्वतः त्या मोठ्या दीपस्तंभामध्ये आरामात व सुरक्षित होती. बट शी वॉज always unhappy about the poor sailors who were at sea in the storm. ती स्वतः त्या दीपस्तंभामध्ये आरामात सुरक्षित होती, पण तिला नेहमीच वादळात सापडलेल्या समुद्रातल्या त्या बिचाऱ्या खलाशासाठी वाईट वाटत असे. She did not know that the terrible things was happening that night. त्या रात्री काहीतरी अतिभयंकर घडणार हे आहे याची तिला कल्पनाही नव्हती. दॅट नाईट अ शिप वॉज रेक अपॉन द रॉक्स. त्या रात्री काय घडलं बघा, एक जहाज खडकावर आदळून फुटले होते. ग्रेस अँड हर पॅरेंट्स डिड नॉट हिअर द साऊंड ऑफ द क्रॅश. बघा ग्रेस आणि तिच्या आई वडिलांना त्या धडाक्याचा किंवा जी शिप येऊन धडकलेले होते त्याचा आवाज ऐकूही आला नाही. द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्स वॉज टू लाऊड. म्हणजे बघा त्या वाऱ्याचा आणि त्या लाटांचा आवाज इतका अतिप्रचंड होता की त्यांना दुसरे काही ऐकू येत नव्हते. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. म्हणजे त्यांना काहीच ऐकू येत नव्हतं. बट अ शिप कॉल द Forfarshire had hit the rocks a mile away from the lighthouse. परंतु बघा पण फॉरफरशायर नावाचे ते गलबत किंवा जे जहाज होतं दीपस्तंभापासून मैलभर अंतरावरती खडकावर येऊन आदळले होते किंवा आपटले होते. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्राउन. त्याच्यातले काही बरेचसे पॅसेंजर बुडून गेले होते. बट 9 men and women were able to climb on the रॉक. परंतु बघा बरेचसे प्रवासी बुडाले होते, पण पुरुष आणि स्त्रिया मिळून 9 जण मात्र खडकावर चढू शकले होते किंवा लटकत होते. द विंड नियरली ब्ल्यू देम इनटू द सी ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक्स. वाऱ्याने बघा त्यांना समुद्रात जवळपास फेकलेच होते, पण ते कसे बसे त्या खडकाला लटकून राहिले होते. इन द डिस्टन्स दे सॉ the warm light of the lighthouses. दूरवरती अंतरावरती त्यांना दीपस्तंभाचा उबदार दिवा दिसत होता. but of course their shouts and screams were not heard. परंतु बघा त्यांचा आरोळ्या किंवा किंकाळ्या तिथपर्यंत अर्थातच ऐकू जात नव्हत्या. all night they clung there in the storm. ते रात्रभर तसेच त्या वादळात खडकाला धरून राहिले. नेक्स्ट मॉर्निंगला काय झालं, नेक्स्ट मॉर्निंग ॲट 6 o'clock ग्रेस वॉज ड्रेसिंग. शी लुक आउट ऑफ हर विंडो अँड सॉ द स्टॉर्म वॉज स्टील ब्लोविंग. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता ग्रेस तयार होत होती. ती हर विंडो तिने काय वेळेला शी वॉज ड्रेसिंग कपडे घालत होती. शी लुक आउट ऑफ हर विंडो. तिने खिडकीतून बाहेर पाहिलं तर विंडो अँड सॉ अजूनही पाहिलं वा स्टॉर्म म्हणजे वादळ अजूनही वॉज स्टील ब्लोविंग. अजूनही वादळ वाहतच अजूनही वादळ घोंगावतच होतं. सडनली अचानकपणे काय झालं, शी स्टॉप. ती थांबली. अचानकपणे ती थांबली किंवा थबकली. वॉजंट देअर समथिंग ऑन डिस्टन्स रॉक. तिने विचार केला बघा की दूरवरच्या खडकावर काहीतरी दिसत तर नाही ना.
कॉलिंग हर फादर, तिने तिच्या वडिलांना बोललं. शी लुक अगेन. येस, देअर वे आर सर्टनली पीपल क्लाइंगिंग. क्लाइंगिंग मीन्स लाईक अटॅच वन सेल्फ, म्हणजे बिलकुल चिकटून असणे बघा कुठे, ऑन द रॉक्स. बघा पुन्हा नीट पाहत तिने वडिलांना हाक मारली. हो नक्कीच काही माणसे तिथे बघा खडकावरती काय झालं, बट दे वेअर हाफ अंडर द सी. काही लोक तिथे होते ते, हो नक्कीच काही माणसे तिथे होती, खडकावर लटकलेली होती, पण ती अर्धी समुद्रातच होती. मीन्स हाफ, दे वेअर हाफ म्हणजे अर्धे अंडर द सी मध्ये होते, समुद्रात होते. वी मस्ट रेस्क्यू. रेस्क्यू करणे म्हणजे टू सेव्ह समथिंग फ्रॉम डेंजरस ऑर डिफरंट सिच्युएशन, म्हणजे धोक्यापासून सुटका करणे किंवा बचाव करणे. वी मस्ट रेस्क्यू देम बिफोर दे आर डाऊन, क्राईड ग्रेस. ते लोक बुडायच्या आत आपण त्यांना वाचवले पाहिजे, अशी ग्रेस ओरडली. वी मस्ट डू समथिंग, आपल्याला त्यांच्यासाठी काहीतरी केलंच पाहिजे. विल यू एव्हर स्लीप अगेन फादर इफ दे डाय, म्हणजे बा आपण काहीतरी केले पाहिजे बाबा, ते लोक मेले तर तुम्ही पुन्हा शांत झोपू शकाल का. देन बा विल्यम डार्लिंग, name of her father, William Darling was a brave old man, but he shook his head. विल्यम डार्लिंग हे शूरगृहस्थ होते, पण त्यांनी आपले डोके हलवले. इट इज होपलेस ही सेड, ते बोलले की याचा काही उपयोग होणार नाही. आपण ते काय बोलले, त्यांनी आपले डोके हलवले, काही उपयोग नाही असे ते बोलले. ही सेड वी कॅन डू नथिंग, आपण त्याच्यासाठी काही सुद्धा करू शकत नाही. हाऊ कॅन आय रो अ बोट बाय माय सेल्फ थ्रू दिस वेव्स इफ ओनली आय हॅड अनदर मॅन हिअर टू हेल्प मी. ते काय बोलले, ते म्हणाले बघा आपण काही करू शकत नाही, मी स्वतःच या लाटामधून नाव कशी वल्लवत नेणार आहे, एखादा पुरुष माझ्या मदतीला असता तर काहीतरी करता आलं असतं. आय कॅन हेल्प यू फादर, क्राईड ग्रेस. ग्रेस ओरडली, बा मी तुम्हाला मदत करीन बाबा, अशी ग्रेस ओरडली. आय कॅन रो अ बोट ॲज वेल ॲज एनी मॅन कांट आय, म्हणजे बघा काय ओरडली ग्रेस, मलाही एका पुरुषा इतकीच चांगली नाव वलवता येते, हो की नाही. आय एम स्मॉल बट आय एम स्ट्रॉंग, मी लहान असले तरी कणखर आहे. यू अँड आय हॅव ऑफन रो टुगेदर. ती बोलली, काय बोलली, मी आणि तुम्ही आणि मी अनेकदा एकत्र वल्लवले आहे. अँड वी कॅन रीच दोज अनफॉर्च्युनेट पीपल, म्हणजे आपण बघा त्या दुर्दैवी लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मिसेस डार्लिंग वॉज विथ हर हजबंड अँड डॉटर ॲट द विंडो. त्या मिसेस डार्लिंग पती आणि मुलीबरोबर खिडकीशी उभ्या होत्या. नो नो शी एक्सक्लेम, त्या बोलल्या, काय बोलल्या, त्या ओरडल्या, नाही नाही. हाऊ विल इट हेल्प दोज पुअर पीपल इफ यू आर ड्राउन. त्या काय बोलल्या, तुम्हीच बुडालात तर त्या बिचाऱ्या लोकांना कशी मदत होणार. यू कॅनॉट रो इन धिस स्टॉर्म, तुम्ही या स्टॉर्म मध्ये बघा काय बोलते ती, तुम्ही या वादळात तुम्ही वलवू शकणार नाही. डू नॉट ट्राय, प्रयत्न सुद्धा करू नका. अ गर्ल लाईक यू ग्रेस कॅनॉट डू अ मॅन्स जॉब. ती बोलली, या वादळात तुम्ही वलवू शकणार नाही, तसा प्रयत्न करू नका. ग्रेस, तुझ्यासारखी मुलगी एका पुरुषाचं काम करू शकणार नाही. लेट अस प्रे फॉर देम, आता आपण त्याच्यासाठी प्रार्थना म्हणूया. प्रेयर फॉर देम हजबंड. ते बोलते, देवा आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. गॉड विल हेल्प देम परहॅप्स बट वी कॅनॉट. देव कदाचित त्यांना वाचवू शकेल, पण आपण काही करू शकत नाही, आपण त्यांना वाचवू शकत नाही. बट ग्रेस वॉज डिटरमाइन हाऊएव्हर, परंतु बघा ग्रेस मात्र डिटरमाइन होती, म्हणजे ठाम होती तिच्या विचाराशी. शी आर्ग्यू अंटिल ॲट लास्ट हर फादर ॲग्री. बघा जोपर्यंत तिचे वडील तयार होत नाही तोपर्यंत ती वाद घालतच राहिली. पुअर मिसेस डार्लिंग विथ अ हेवी हार्ट, विथ अ हेवी हार्ट मीन्स सॅडली, ती दुःखी अंतकरणाने बाय हेल्प देम टू गेट द बोट आउट.
बघा अतिशय बघा काय झालं, जड अंतकरणाने त्यांना नाव बाहेर काढण्यास बिचाऱ्या मिसेस डार्लिंगने मदत केली. शी वॉच अँड प्रे ॲज दे सेट ऑफ मीन्स बिगॅन टू जर्नी, म्हणजे प्रवासाला सुरुवात करणे. बघा ते निघाले तशी त्यांच्याकडे पाहत ती प्रार्थना करीत राहिली. देन बा एनीवन हू हॅज सीन अ स्टॉर्म ॲट सी कॅन इमॅजिन दॅट जर्नी. ज्यांनी कोणी समुद्रातले वादळ पाहिले आहे ते त्या प्रवासाची कल्पना करू शकतात. द बोट वेंट अप अँड डाऊन ओव्हर वेव्स ॲज हाय ॲज हिल्स. बघा पर्वता एवढ्या उंच उसळणाऱ्या लाटाबरोबर ती नाव वर खाली होत होती. समटाइम्स इट स्टूड ऑन वन एंड, समटाइम्स ऑन द अदर एंड. बघा कधी ती एका टोकावर तर कधी त्या टोकावर उभी राहत होती. इट वेंट अप टू द टॉप ऑफ द वेव अँड देन डाऊन इनटू द ग्रेट व्हॅली बिटवीन द वेव्स. एकदा ती एका लाटेच्या पार वरच्या टोकापर्यंत गेली आणि मग लाटामधल्या खोल दरीतून खाली येत राहिली. एव्हरी टाइम दे वेंट डाऊन द बोट नियरली वेंट अंडर द वॉटर. प्रत्येक वेळी बोटीने खाली येताना ते जवळजवळ पाण्याच्या खाली गेले. बट लिटल बाय लिटल पुलिंग विथ ऑल देअर स्ट्रेंथ ऑन द ओअर्स मीन्स अ पुल विथ अ फ्लॅट ब्लेड used to row or steer boat through the water. म्हणजे वल्ले दोन आहेत, इथे एक आहे आणि ही एक आहे, दोन्ही हातात दोन वल्ले आहेत. But little by little pulling with all their strength on the oars they came near the rocks. बघा पण हळूहळू सगळी ताकद एक लावून वल्लवत ते खडकाच्या जवळ जाऊन पोहोचले. The wind and the rain were so strong that Grace could not see the men and the women clinging to the rocks. परंतु बघा वाऱ्याचा आणि पावसाचा जोर एवढा होता की ग्रेसला खडकाला लटकलेले ते पुरुष व स्त्रिया दिसू शकत नव्हते. शी ओनली हर्ड देअर क्राईज फॉर हेल्प. तर तिला फक्त त्यांचा मदतीसाठी करीत असलेला आक्रोश ऐकू येत होता. शी नीडेड all her strength to hold on to the oar which was bigger than herself. तिच्यापेक्षा आकाराने मोठे असलेले वल्ले पकडून ठेवण्यासाठी तिला तिची सर्व शक्ती पणाला लावावी लागत होती. At last they came close to the rocks. विल्वा आणि शेवटी अखेर ते खडकापाशी पोहोचले. विल्यम डार्लिंग was able to jump on the rock while Grace all alone held the two men into the boat. बघा अखेर ते खडकापाशी पोहोचले. विल्यम डार्लिंगने खडकावर उडी मारली तर ग्रेसने एकटीने दोन माणसांना बोटीवर धरून ठेवले. The two sailors from the wrecked ship were able to row. त्या फुटलेल्या जहाजावरच्या दोन खलाशांना वल्लवता येत होतं. They helped the Darling during the long journey back to the lighthouse. त्यांनी डार्लिंगना परत दीपस्तंभाकडे जाण्याच्या मोठ्या प्रवासात वलवायला मदत केली. Then Grace and the three women got out. नंतर बघा मग ग्रेस आणि तिघी स्त्रिया खाली उतरल्या. Old William Darling and the two sailors rowed back across the dangerous sea to rescue the four men still on the rock. बघा ते वयस्कर असलेले विल्यम डार्लिंग आणि दोघे खलाशी पुन्हा त्या भयान समुद्रात अजूनही खडकावर अडकलेल्या बाकी 14 पुरुषांची सुटका करण्यासाठी परत गेले. Grace did not have any time to rest now. ग्रेसला आता विश्रांतीसाठी अजिबात वेळ नव्हता. All that day she was busy helping her mother to warm and feed the rescue passenger. म्हणजे बघा तो पूर्ण दिवस ती सुटका केलेल्या प्रवाशांना आराम देण्यात आणि खाऊ घालण्यात आपल्या आई बरोबर व्यस्त होती.
After several days, these passengers were able to return to their homes in England. अनेक दिवसांनी ते प्रवासी इंग्लंडला आपल्या घरी परत जाऊ शकले. They told the story of the brave girl and her father to their families and friends. त्यांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रपरिवाराला त्या शूर मुलीची आणि तिच्या वडिलाची कथा सांगितली. सडनली अचानकपणे बघा, ग्रेस डार्लिंग अँड हर फादर वेअर फेमस. अचानकपणे बघा, ग्रेस डार्लिंग व तिचे वडील सुप्रसिद्ध झाले किंवा प्रसिद्ध झाले, प्रसिद्धी मिळवली बा त्यांनी. द स्टोरी ऑफ देअर हिरोइझम वॉज टोल्ड इन द न्यूजपेपर. म्हणजे बघा, त्यांच्या शौर्याची कथा वर्तमानपत्रात सुद्धा छापून आल्या. मनी वॉज रेज टू हेल्प ऑल द लाईट हाऊस कीपर्स इन देअर डेंजरस लोनली लाईव्स. जेव्हा दीपस्तंभ राखणदारांचे एकाकी व धोकादायक जीवन सुधारण्यासाठी मदत निधी सुद्धा उभारला गेला. ग्रेस अँड हर फादर वेअर गिवन अ स्पेशल रिवॉर्ड फॉर देअर हिरोइझम. ग्रेस आणि तिच्या वडिलांना त्यांच्या शौर्यासाठी विशेष पुरस्कार सुद्धा देण्यात आला. पुअर ग्रेस डिड नॉट लिव्ह लॉंग आफ्टर द रेस्क्यू. बिचारी ग्रेस त्या सुटकेच्या घटनेनंतर जास्त काळ जगली नाही. शी डायड ॲट द एज ऑफ 27. वयाच्या 27व्या वर्षी ती मरण पावली. बट शी इज स्टील रिमेंबर फॉर हर अनसेल्फिश करेज. परंतु वयाच्या 27व्या वर्षी जरी मरण पावली, पण तिच्या निस्वार्थी धैर्यासाठी आजही तिचे स्मरण केले जाते. She risked her own life for others. म्हणजे कारण इतरांसाठी तिने तिचे आयुष्य धोक्यात घातले होते. Now come margin question. Now we see margin questions. Question number first, what role did the lighthouse play? Answer is, the lights from the lighthouses shine across the sea and warn sailors at night of dangerous rocks. Second, what efforts did Grace's father take to educate his children? Answer, Grace's father was a wise and educated man who brought up his children very carefully. Grace and her brother were all taught to read and write. Their father also taught them to honest, brave and unselfish. Now come to question number 3. Question number 3 is, what was Grace always unhappy about? Answer is, Grace always unhappy about the poor sailors who were at sea in the storm. Question number 4, what did Grace notice from her window? Answer is, Grace noticed that there were people clinging onto the rocks from her window. Question number 5, how did Grace and her father come to the rocks? Answer, the boat went up and down over the waves as high as hills. Every time they went down, the boat nearly went under the water. Little by little, with all their strength on the oars, they come to the rocks. Question number 6, at the most how many could the boat carry? Answer is, at the most the boat can carry only 7 people in a time. 7th question, how did the Darling family become famous? Answer is, after the several days, those passengers were able to return to their homes in England. They told the story of the brave girl Grace and her father to their families and friends. Suddenly, Grace Darling and her father were famous.